दरम्यान राज ठाकरेंनी काल हिंदी सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असं सांगत सरकारला इशारा दिला होता। त्यानंतर आता ठिकठिकाणी मनसैनिक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा GR मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फाडलाय। मुंबई, घाटकोपर, ठाणे, पुणे या ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्यांनी केलेला हा विरोध पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये कार्यकर्त्यांनी शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करत संबंधित शासकीय आदेशाची होळी केली आहे। दरम्यान अभ्यासक्रमातील हिंदी भाषा सक्तीवरून ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली। तर अजित पवारांनी थेट नाव न घेता हिंदी सक्तीला विरोध करणारे राज ठाकरे यांनाच टोला लगावला। पाहूया। नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका। अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका। ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येतं आहे। अमित शहांचं हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाही आहे। महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं। काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे। मला त्या वादात शिरायचं नाही। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। प्रयत्न करतात। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे किंवा त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।